प्रबोधन करणाऱ्या आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरघर नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या प्रबोधनाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं आणि प्रबोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन बाहेर पडावे. रुपालीताई, आपण प्रबोधनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. खाली घ्या. रुपाली जरा व्हिडिओ खाली घ्या, तुमचा दिसत नाही चेहरा. बरोबर. मातृगर्भ तो जात शुक्तितो मौक्तिकं यथा, देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः, रामभक्तेर्यः आराम श्रीसमर्थं प्रणौमितं. अज्ञानतिमितार्को यः सुधांशु शान्तिदस्तथा, सत्तत्त्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तहृत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक्, मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं. पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः, आनन्दवनभूकृद्य श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत्, आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवच्छ्री श्रीधर स्वामी विरचितं श्रीसमर्थपञ्चकं स्तोत्रं सम्पूर्णम्. जयसि हे जयनायक गणनायक, जयसि हे गणनायक गणनायक. ऋद्धिसिद्धि विनायक, ऋद्धिसिद्धि विनायक. जयसि हे गणनायक न जयनायक. त्वं हि धाता त्वं विधाता, तं पिता नस्त्वं च माता. त्वं जगत्त्रयकारक, जयसि हे गणनायक गणनायक. सौख्यकर्ता दुःखहर्ता, बुद्धिदाता तिमिरहन्ता. त्वं हि संस्कृति रक्षक, जयसि हे गणनायक गणनायक. श्रुतिपुराणै कीर्तितं ते प्रणवरूपं राजते. तेन सकलो धारक, जयसि हे गणनायक गणनायक. जयसि हे गणनायक गणनायक. चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनु, मुनीन्द्रैर्योगीन्द्रैर्यतिपतिसुरेन्द्रैर्हनुमता. सदा सेव्यः पूर्णो जनकतनयाङ्कः सुरगुरुः. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. मुकुन्दो गोविन्दो जनकतनयां लालितपदः. पदं प्राप्ता यस्या
धमकुलभवाचापि शबरी गिरातीतो गम्यो विमलधिषणैर्वेदवचसा रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं धराधीशोऽधीशः सुरस्नरवराणां रघुपतिः किरीटी केयूरी कनककपिशोभितवपुः समासीनः पीठे रविशतनिभे शान्तमनसो रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं वरेण्यः शारण्यः कपिपतिसखश्शान्तविदुरो ललाटे काश्मीरो रुचिरगतिभङ्गः शशिमुखः नराकारो रामो यतिपतिनुतः संसृतिहरो रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं विरूपाक्षः काश्याम् उपदिशति यत्नाम शिवदं सहस्रं नाम्नां पठति गिरिजा प्रत्युषसि वै खलोके गायन्तीश्वरविधिमुखा यस्य चरितं रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर आपण वेगवेगळ्या रविवारी वेगवेगळे उपक्रम करत असतो आणि त्यापैकीच हा समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाचा उपक्रम. गेले कित्येक दिवस आपण अयोध्याकांडाचा अभ्यास करत आहोत आणि अयोध्याकांडातला एक महत्त्वाचा टप्पा आपण पाहतो आहोत. तो थोडासा लांबला आहे, पण मागच्या वेळेला जे झाले त्याच्या पुढचं आज आपल्याला सुरू करायचं आहे. प्रथम मी श्रीरामांना, श्री समर्थांना, मारुतीरायांना आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ इथं जमलेले समीक्षक, निरूपणकार आणि मुख्य म्हणजे तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते, सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या निरूपणाला किंवा प्रबोधनाला प्रारंभ करते. ज्योत्स्नाताईंनी छान अशी धून लावलेलीच होती आणि ती ऐकत असताना असं वाटतं की हे प्रत्येक विशेषण आपल्याला या प्रत्येक भागात कसं अनुभवायला मिळतं. आणि भरत तेवढ्याच तोडीचा, भरताचं तर म्हणजे मला आज सकाळपासून असं वाटत होतं की ज्यांनी मालिका पाहिल्या, ज्यांनी चित्रपट पाहिले, त्यांना फक्त एकच आठवतं की तो भरत आलेला आहे, मातानं तो वैरिणी म्हणतो आहे आणि सगळं सैन्य घेऊन चित्रकूट पर्वतावर येतो. एवढ्या 2-3 थोड्या महत्त्वाच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. पण श्री वाल्मिकींनी जेवढं रामायण सुंदर रचलेलंच आहे, पण त्यात भर घालून समर्थांनी अजूनही त्याच्यामध्ये रंगसंगती जास्त वाढवलेली आणि त्यातले भाव, त्यातले मनातले सगळे विचार हे इतके सुंदर आपल्याला भावतात आणि म्हणून हे रामायण आपल्याला म्हणजे अगदी सहज, सुंदर आणि रोज ऐकावायला मिळावं असं वाटत असतं. मागच्या भागात आपण पाहिलेलं होतं, बेल्जियममधून मी केलेलं होतं, त्यावेळेला आपण सगळ्यांनी संधी दिलेली होती की हा भरत त्या गुहाकडे आलेला आहे. गुहालाही मनामध्ये संशय आलेला असतो की हा एवढी सेना वगैरे घेऊन आलेला आहे, म्हणजे रामाला काही करण्यासाठी, रामावर आक्रमण करण्यासाठी आला आहे का, याच्या मनात हेतू काय आहे, तो सगळा त्यांनी निरसन झालेला आहे त्याचं. आणि त्यानं छान असं त्या सगळ्या सेनेसह भरताचं सुंदर स्वागत केलेलं होतं आणि त्याला छान शय्या वगैरे तयार करून दिली. त्याला विचारलेलं होतं की तुला झोप लागली का, शांत, काय काय झालं. तर हाच सगळा भाग पुन्हा अजून थोडासा आपल्याला पाहायचा आहे. कारण का की गुहाला भरत विचारणार आहे की आता इथे राम राहिला हा किंवा माझा दादा राहिला, पण तो कसा राहिला, त्यानं तुमच्याशी काय बोलणी केली, त्यानं तुम्हाला काय सांगितलं, हे मला सगळं उत्सुकता आहे. आणि असा भाग आपण आता भरताचे प्रश्न 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 इतके तो छान प्रश्न विचारतो. त्यामुळं 93वा सर्गच आहे की भरत प्रश्न नाम. महत्त्वाचं सांगावं असं वाटते की रामायणामध्ये कुठेही सर्गांना नावं दिलेली नाहीत,
पण समर्थांनी प्रत्येक सर्गाला त्यातल्या सगळ्या प्रसंगावरून सुंदर अशी शीर्षक किंवा नावं दिलेली आहेत आणि म्हणून प्रत्येक सर्गाला त्यांनी असं महत्त्वाचा त्याचा गाभा लक्षात घेऊन ते नाव फार छान, म्हणजे अगदी आपल्याला ज्याला मराठीत हल्लीच्या मराठीत कॅची होतं, म्हणजे अगदी आपलं मन आकर्षित करतं अशी असतात. तर तो अश्रुपूर्ण नयनांनी अत्यंत वाक्यकुशल आणि समवेत हात जोडून, सगळे नातलग जमलेले आहेत, गुहसुद्धा बोलण्यात अतिशय चतुर आहे आणि म्हणून तो हात जोडून भरताला म्हणतो, काय म्हणतो बघा, सतुबाष्प समाविष्टो गुहो ज्ञातिगणान्वितः भरतं वाक्यकुशलो बद्धांजलिरभाषत. हात जोडून म्हणलेला आहे आणि वाक्य कुशल आहे, हे त्याचं वैशिष्ट्य सांगितले. इक्ष्वाकुवंश सदृशं व्याहृतं भरतत्वया अनुरूपगुणानांच श्रुतस्य च यशश्च. आता काय झालेलं आहे, तो त्याला असं म्हणतो की अरे गुण, कीर्ती, यश यांच्या अनुरूप आणि इक्ष्वाकू कुळाला साजेसं असं सगळं तुझं वागणं आहे. जे रामाबद्दल तो प्रभावित होताच, त्याचा मित्रच आहे तो, पण हा सुद्धा आता तो म्हणतो की माझा प्रिय बंधू, रामाबद्दल तो काय म्हणतो बघा, हा माझा प्रिय बंधू सखा राम खरोखर राज्यलक्ष्मीचा त्याग करून हिंडत आहे आणि तो खरंच धन्य आहे. म्हणजे सगळं असून त्याच्यापासून अलिप्त राहणं हे माणसाला जमत नाही आणि ते रामाला जमते, म्हणून तो खरंच धन्य आहे असं तो म्हणतो. तर तो असं विचारतो की आपल्या ज्येष्ठ बंधूला शोधण्यासाठी तू वनात आलायस. खरोखर या जगात अशी सहृदयता अत्यंत दुर्मिळ आहे आणि या जगात नाही, आत्ताच्या काळात तर अतिशय दुर्मिळ आहे आणि जी तुझ्या ठिकाणी आहे असं तो त्याला धर्मज्ञ भरता असं म्हणून अगदी त्याला संबोधतोय. यस्तत्वं वृत्तशौंडीरो गुणज्ञो बंधुरीदृशः धन्यश्चासौ मम सखा राघव प्रिय बांधवः यस्थं राज्यश्रियं त्यक्त्वा विगुणामिव योषितं. बघा, आपल्या पत्नी समवेत तो आलेला आहे म्हणून सांगतोय की ज्या रामानं माता आणि पित्याच्या वचनावरून पत्नीसह निर्जन वनात प्रवेश केला, त्या अशा विक्रमी, शौर्यवान, शौंडीर शब्द वापरलेला आहे, शौर्यवान, बुद्धिमान रामाच्या गुणाशी तुल्य असा तू सुद्धा आहेस. म्हणजे आजपर्यंत वाटत होतं की रामच माझा असा तुल्यवान आहे, गुणवान आहे. आणि अशा प्रकारे गुहानं राजपुत्र भरताला बोलल्यानंतर बुद्धिमान भरत सांत्वनापूर्वक वचन सांगत गुहाला सांगतोय की हितकारक, स्नेहकारक, प्रेमळ, अनुरागानं जणू काही पूजन अर्चन केला गेलेला मी अत्यंत संतुष्ट झालो. त्याला खूप आनंद झाला आहे, गुहाने एवढं त्याचं आदरातिथ्य केलेलं आहे म्हणून तो सांगतोय, यः पितुर्वचनं कुर्वन् जनन्याश्च तव प्रभो सभर्त्यासहितो भ्राता प्रविष्टो निर्जनं वनं तस्य विक्रमयुक्तस्य शौर्ययुक्तस्य धीमतः अनुरूपो गुणानां त्वं भ्राता राजीवलोचनः. तर राजीवलोचन, सगळी विशेषणं दर वेळेला आपल्याला सगळी ऐकायला मिळतात आणि तो राम असा साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो की राजीव शब्द जास्त चांगला आहे, कमळ, कमलनयन. आणि तो सांगतोय की भरत त्याला सांगतोय की तुझ्या या सगळ्या अर्चन, पूजन, आदरातिथ्यानं मी इतका संतुष्ट झालो आहे, पण त्याच्या मनातली आंतरिक तळमळ काय आहे बघा. तो म्हणतो, मी खरं खरं ऐकू इच्छितो, अगदी थोडंसुद्धा मला खोटं नको. सुखांना उचित आणि दुःखांना अनुचित असा असलेला राम या वनातून जाताना कुठे थांबला. राजीव कमळासारखे तांबूस डोळे असलेला राम मिथिला कन्या सीतेसह आणि बंधुप्रेमामुळं पाठीमागून चालणाऱ्या सुमित्रानंद लक्ष्मणासह कुठे कुठे गेला, भूमीवर कुठे झोपला, कुठं दीर्घकाळ विश्रांती घेतली. आता तो धर्मात्मा नरश्रेष्ठ कुठे आहे, त्याला या पाहुणचारात किंवा यामध्ये रमतच नव्हता. त्याचं लक्ष फक्त रामाकडं होतं. आणि त्या वीर रामानं काय काय कथन केलं, तुला काय काय सांगितलं,
त्याचं भोजन काय होतं? यापूर्वी कधी धरणीवर न झोपलेला तो कुठे झोपला होता? या इंगुदी वृक्षाच्या पायथ्याशी एक रात्र माझ्या बंधूनं सीतेसह व्यतीत केली असं वरवर पाहता दिसते. सशर धनुष्य धारण केलेला लक्ष्मण, सूत आणि सारथी यांसह ती रात्र का जागला? जसं विचारलं तसं सगळं काही मला सांग. म्हणजे आता त्यांनी ते प्रश्नावली लक्षातच ठेवली पाहिजे, काय काय उत्तरं द्यायची ती. आणि तेव्हा तो गहन विचारी गुह हात जोडून देवासमान प्रभाव असलेल्या रामाच्या विषयी सगळं भरताला सांगू लागला. त्याला राम हा देव आहेच, पण तो देवासमान तो मानतोय, कारण अजून तो त्याचा मित्र आणि बंधूच होता. कस्मिन् देशे वनं गच्छन् उषितो मम बांधवाः सुखानामुचितो नित्यम् असुखानान्नोचितः रामो राजीवतां राक्षो मैथिल्यासह सीतया भ्रातृस्नेहादनुगतः पृष्ठतो यस्य राघवः सौमित्रिर्लक्ष्मणो रामं कस्मिन् स परिवृत्तवान. हे सगळे त्याचे प्रश्न झाले आहेत. आणि मग तो आता उत्तर देणार आहे. पुढचा जो अगदी छोटे छोटे काही काही सर्ग आहेत. किंवा अजूनही त्यांनी विचारलं होतं, क्व रामशयितो भूमौ क्वच स्थित विलंबितः क्व सीतया सह धर्मात्मा क्वाप्यासी नरर्षभ कामकथां कृतवान् वीर किमासीत् तस्य भोजनम् अपूर्वे शयितः कस्मिन् देशे क्षितिधरोपमः. तो कुठल्या देशात राहिला, त्यानं काय काय केलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपल्याला गुह देणार आहे बरं का. आणि तो लगेच सांगतो. कसं सांगतोय बघा. आचचक्षेथ सद्भावं वृत्तस्तस्य महात्मनः भरतस्य प्रमेयस्य गुहो यत्कृतवांस्तदा लक्ष्मणस्य महात्मान भरताया प्रमेयाय गुहो गहनगोचरः. आता ह्या थोर महात्म्याचं, भरताचं सच्चरित्र, त्याचा सद्भाव या गुहानं पाहिलाय बरं का. पुढच्या सर्गाचं नावच दिले गुहवाक्य नाम. आणि त्यानं सगळं त्याचा सद्भाव जाणून घेतला आणि त्याच्यासाठी गुह तिथंच राहिला बरं का. तो बंधुप्रेमी भ्रातृवत्सल लक्ष्मण आपलं धनुष्य सज्ज करून रात्रभर स्वतः जागत राहिला. या धनुष्य सज्ज लक्ष्मणाला त्याच्याकडे येऊन, म्हणजे तो गुह सांगतोय की त्या लक्ष्मणाकडे मी आलो, तो धनुष्य सज्ज करूनच रात्रभर उभा होता बरं का. आणि मी त्याला म्हणालो, काय म्हणालो ते गुह सांगतोय. आता हे प्रत्यक्ष त्यावेळेला घडलेलं हात सांगतोय गुह त्याला. इयं तात सुखाशय्या त्वदर्थमुपकाचिता उपकल्पिता समाश्वसी साध्वस्यां सुखं राघवनंदन उचितोऽयं जनः सर्व क्लेशानां त्वं सुखोचितः गुप्त्यर्थं जागरिष्यामि रामस्य सह सीतया. तो सांगतोय की अरे रघुकुलनंदना, हे ज्येष्ठ बंधो, तुझ्यासाठी ही आरामदायक शय्या तयार केलेली आहे. आता एवढा वनात आलेला आहे, पण तो एक राजकुमार आहे, राजपुत्र आहे, राजा होणारा होता. आणि त्याच्यासाठी शय्या कशी पाहिजे, तर ती अगदी मऊ मृदू मुलायम केलेली आहे. आणि त्याच्यावर सुखाने विश्रांती घे. मला, म्हणजे तो गुह सांगतोय की रामासाठी होणारे क्लेशसुद्धा सुखदायकच आहेत. रामासह सीतेच्या रक्षणासाठी मी जागाच राहीन. उचित लोकांसाठी घेतलेले कष्ट सुखकारक असतात. काही जण म्हणतात बघा आपल्यावर, फार तुम्हाला त्रास दिला हो, पण आपल्याला या लोकांनी जेवढं प्रेम दिलं असतं त्यांच्यासाठी कष्ट घ्यायला आवडतात. तसंच इथे झालेलं आहे गुहाला सुद्धा. या पृथ्वीवरील, तो म्हणतो, कोणतीही गोष्ट मला मोठं यश किंवा धर्मप्राप्ती किंवा अन्य सिद्धी, यश, कीर्ती, हे सर्व ज्याच्या कृपे मिळालं आहे, तो राम सीतेसह निद्रा घेत असता त्या माझ्या प्रिय सख्यासाठी हातात धनुष्य घेतलेला मी आपल्या सहकाऱ्यांसह त्याचं रक्षण करीन. मी सदैव वनात फिरत असल्यामुळं तो सांगतो की मला इथल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. चतुरंग दलाचाही आम्ही सामना करू शकतो. त्यामुळं त्याचे इतका तो जोडला गेलेला आहे. आणि आपण रामासाठी काय करून काय नाही हे त्याला झालं होतं, ते सगळं तो आत्ता भरताला सांगतो. सोहम प्रियसखम रामम शयानम सह सीतया रक्षिष्यामि धनुःपाणी सर्वैः स्वैज्ञातिभिर्वृतः
सगळे ज्ञाती बांधव त्यानं जमवलेले. नहि मे विदितं किंचित वने वनेस्मिन् चरतस सदा. मी सतत वनात फिरत असतो, त्यामुळे इथली कुठलीच गोष्ट मला नवीन नाही, मी तुला सगळं सांगतो. असं सांगितल्यावर त्यावेळचं प्रसंग आहे की धर्माचरण परायण असा लक्ष्मण त्याला सांगतो की दशरथ पुत्र राम सीतेसह इथे जमिनीवर झोपलेला असताना तो म्हणतो, मला तरी कशी झोप येईल. लक्ष्मणाचा आणि गुहाचा संवाद आहे. मलाही झोप येणं शक्य नाही. मग सुख किंवा सुखपूर्ण आयुष्याची इच्छा कुठली राहणार. राम जर असा दुःखात आहे तर मी कशाला सुखाची अपेक्षा करू. ज्याच्या समोर येऊन देव काय किंवा दैत्य काय कोणीच युद्ध करू शकत नाहीत, तोच हा राम बघ जमिनीवरील तृणशय्येवर सीतेसह निद्रा घेत आहे. एक राजा दशरथ असा आहे की ज्याला महान तपश्चर्येचं फळ आणि सत्कृत्याचं फळ म्हणून असा पुत्र लाभलाय. इतक्या सगळ्या लक्षणांनी संपन्न असा पुत्र लाभलेला आहे. म्हणून वाल्मिकी रामायणातही थोडंसं वर्णन आहे. समान आहेत, सगळी वर्णनं समानच असतात. प्रत्याश्वसी शेष्यास्याम सुखम राघवनंदन उचितोयम जनः सर्वो दुःखानां त्वं सुखोचितः धर्मात्मस्तस्य गुप्त्यर्थम जागरिष्यामहे वयम. वाल्मिकी रामायणात ते सांगितलं की आम्ही सगळे रामासाठी जागे राहणार आहोत. अस्मिन् प्रव्रजिते राजा न चिरं वर्तयिष्यति विधवा मेदिनी नून क्षिप्रमेव भविष्यसी. आता समर्थांनी लिहिलेल्या रामायणात म्हणले की रामाला वनात घालवून राजा फार काळ जिवंत राहू शकणार. हे सगळं लक्ष्मण सांगतोय. लवकरच पृथ्वी विधवा होईल. मेदिनी नूनम क्षिप्रमेव विधवा भविष्यती. आणि त्याच्या खणखणीत आवाजाविना तो न ऐकल्यामुळं राजवाड्यातील स्त्रिया दुःखानं बेहोश होतील, मृतवत होतील. आणि रामाला घनघोर अरण्यात पाठवल्यानंतर राजा आज राजवाड्यात निश्चल स्तब्ध मूक होऊन जाईल. हे सगळं तेव्हाच आहे. पण त्यांनी काय सांगितलं हे आता गुह सांगतोय. शब्द त्याला त्यांनी सांगितलं सगळं खरं सांग. राजवाड्यात कसलाही आवाज किंवा ध्वनी ऐकू येत नसल्यामुळं माता कौसल्या आणि माझी माता तसंच राजासुद्धा रात्रीही जिवंत राहू इच्छित नसतील. त्यांना राहावंच वाटत नाही, जगावंच वाटत नसणार. कारण राम बाहेर आलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना माझ्या जीवनात काही रामच उरलेलं नाही, तशी त्यांची अवस्था झाली. जरीही शत्रुघ्नासाठी माझी माता जिवंत राहिली, आता तो सांगतोय भरत म्हणजे लक्ष्मण सांगतोय, तरीही त्या वीरपुत्राला जन्म देणाऱ्या वीरमाता कौसल्येचं दुःख, तेच दुःख माझ्याही मातेला सहन करावं लागेल किंवा तेच दुःख माझ्याही मातेचा नाश करील म्हणतो. रामावर राज्यकारभार सोपवून माझा पिता जीवन संपवणार होता. त्यावेळेला तो वृद्ध झाल्यामुळेच ही गोष्ट करणार होता. पण आज त्याचे हे मनोरथ पूर्ण झालंच नाही. राम राजा झालाच नाही. आणि रामच सर्वांवर अंत्यसंस्कार करणार होता. हे तेव्हाचं सांगतोय तो. तिथे राम असता तर रामावर राज्यकारभार सोपवून माझा पिता जीवन संपवणार होता. पण त्यावेळेस परंतु आता त्याचे मनोरथ हे पूर्ण झालंच नाही. किती म्हणजे सगळा विचार इतका बोललेलं हे सगळं सांगतोय. प्रेतकार्येषु सर्वेषु सत्करिष्यति राघव रथ्या सत्वर संस्थानां सुविभक्त महापथां. आता वाल्मिकी रामायणात म्हणले प्रेतकार्येषु सर्वेषु संस्करिष्यति भूमिप रम्यचत्वर संस्थानां सुविभक्त महापथां. थोडे शब्द काही बदल केलेले आहेत. आता याचा अर्थ काय की रथमार्गावरून किंवा घराघरातून, राजवाड्यातून, प्रासादातून तुताऱ्यांचे ध्वनी निनादत होते. रथ, घोडे, हत्ती सगळे रत्न माणकांनी सजवलेले होते. बगीचे, उद्यानं फळाफुळांनी भरलेली होती. आणि असं संपूर्ण सगळा समाज किंवा सगळी प्रजा ही उत्सव साजरा करीत आहे. अशा या माझ्या पित्याच्या राजधानीला तेथील नगरवासी सुखाने नांदोत. खरंच सांगतोय तो. म्हणतो की तेव्हा आम्ही सगळेजण सुखात होतो. लक्ष्मण सांगतोय आता हा काळ गेल्यावर आम्ही पुन्हा त्या नगरीत पुन्हा प्रवेश करू आणि सुखाचा उपभोग घेऊ शकू का, असा प्रश्न विचारला त्यानं. हर्म्य प्रासाद संपन्नाम सर्व रत्नविभूषिताम
गजाश्वरथ संबाधाम तुर्यताम विना विनापिनाम हर्म्यप्रासाद शोभायाम तुर्यनादनिनादिताः रामायणात मग अशा वाल्मिकीत सांगितलं होतं। रथाश्वगज संबाधाम सर्वरत्नोपशोभिताम, इतकं अयोध्येचं समृद्धी सगळी वर्णन केली आणि या रामाच्या राज्याभिषेकासाठी हे सगळं सजवलं गेलं होतं। ती आठवण पुन्हा ते लक्ष्मण सांगतोय, म्हणजे गुहाला जे सांगितलंय ते गुह आत्ता आपल्याला सांगतोय, म्हणजे अर्थात भरताला। अशा सगळा दुःखपूर्ण संवाद करीत लक्ष्मणानं ती रात्र घालवलेली होती। आणि पहाटेच्या वेळी रम्य सुंदर असा सूर्य उगवला असता त्या दोघांनी म्हणजे राम आणि लक्ष्मणांनी आपल्या जटा करवलेल्या आहेत। आणि तो सांगतो की मी त्यांना गंगा नदी पार करवली। जटाधारी वल्कल परिधान केलेले ते अत्यंत सामर्थ्यशाली असे, जणू हत्तींच्या कळपाचे नायकच असे वाटत होते। आणि प्रभावी असे श्रेष्ठ धनुष्यबाण घेतलेले शत्रूंना जिंकणारे हे दोघं जण सीतेसह पुढे निघाले, एवढं त्यानं त्याला सांगितलं। त्यांनी ज्या ज्या प्रश्नांची उत्तर विचारली ती सगळी दिलेली आहेत की असं असं सगळं झालं, अशी सगळी कहाणी त्यांनी आम्हाला सांगितली। राम त्या ठिकाणी सीतेसह जरी शय्येवर होता तरीसुद्धा तसा तो घरचाच सगळा वडिलांचाच विचार करत असणार। गुहस्य वचनं श्रुत्वा भरतो वृषमप्रियं ध्यानं जगाम तत्रैव यत्र यच्छ्रुतमप्रियं। आता हे सगळं अप्रिय बोलणं होतं, ह्यातलं काही आनंदाचं काहीच नव्हतं। हे वाल्मिकी रामायणातलं आहे। आणि समर्थांच्यामध्ये म्हटलंय गुहस्य वचनं श्रुत्वा भरतो वृषदुःखिता, इथं म्हटलं वृषम अप्रियम, इथं वृषम दुःखिता वृषदुःखिता। जगामोहं तत्रैव यस्मिन् श्रुतमेव हि। आता हे वचन ऐकल्यानंतर त्याला काही आनंद झाला असेल का हो? तो मूर्छित झालेला आहे। भरत फार ज्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो, संवेदनशील असा हा भरत आहे। आणि त्यामुळं भरताचं आपलं गुहाचं बोलणं ऐकल्यावर अतिशय तो दुःखी झाला, अतिशय दुःखी झाला, त्याला ते सहनच होईना। आणि म्हणून हे गुहाचं वाक्य आपण ऐकलं। आता हा भरत पुढे काय म्हणतोय बघूया। अतिशय दुःखी झाला, तिथंच जसा होता त्या स्थितीत तो बेहोश झाला, जे ऐकता ऐकता तो मूर्छित झालेला। मला फार या भरताबद्दल जास्त कळण वाटते की किती तो रामासाठी झुरतोय, की रामासाठी त्याच्यासाठी मनामध्ये त्याच्या इतक्या वेदना आहेत आणि म्हणून क्षणाक्षणाला तो मूर्छित होते। भरत मूर्छितं दृष्ट्वा विवर्णवदनो गुहः बभूव व्यथितस्तत्र भूमिकंपे यथा द्रुमः। एक सुंदर उपमा दिलेली आहे की जसा भूमिकंप धरणीकंप झाल्यानंतर झाडं जशी अशी व्यथित हे होतात ना, चंचल होतात ना, अस्थिर होतात ना, तशी त्याची अवस्था झालेली होती। आणि ही सगळी हकीकत ऐकल्यानंतर त्याचे डोळे विस्फारले गेले आणि तो एकदम जमिनीवर कोसळलाय। म्हणजे हे सगळं ऐकल्यावर तो जणू काही ते अनुभवतोय असं त्याला वाटलं। आणि आत्ता सांगितलं जसं की जशी एखादा मोठा वृक्ष त्याची मुळं उखडली गेल्यानंतर उन्मळून पडावा, तशी अवस्था या भरताची झालेली आहे। अत्यंत नाजूक सुंदर अत्यंत पराक्रमी सिंहाप्रमाणे मजबूत खांदे असलेला दीर्घ बाहू, श्वेतकमळाप्रमाणे ज्याच्या दलाप्रमाणे म्हणजे श्वेतकमळाचे दल जसे असतात पाकळ्या तसे ज्याचे नेत्र आहेत, असा हा नवयुवक प्रियदर्शन। भरताची सुद्धा विशेषणं वाल्मिकींनी भरपूर सांगितलेली आहेत आणि समर्थांनी तशीच। तर पुन्हा तो मूर्छित झालेला पाहून गुहाला खूप दुःख झालं। गुह असा दुःखी झाला की मी आत्ता सांगितलं तसं भूकंपामध्ये वृक्ष जसा हादरून जावा तशी त्याची अवस्था झाली। आणि भरताची ती अवस्था पाहून शत्रुघ्नही बेहोश झाला। तुम्ही म्हणाल किती दिवस तेच भरताचं सांगत बसलाय तो, पण मला ना हा सगळा भाग आपल्याला अनुभवायचं आहे की त्यावेळचं सगळं वातावरण आपण तिथे जातोय आणि हे सगळं बारकावे आपल्याला समजतंय। नुसता तो सैन्य घेऊन आला आणि पुढे गेला आणि तिथं काय झालं मला एवढ्यात समाधानच होत नाही। आणि इतकं सुंदर रचलेलं आहे, थोडा वेळ जातोय आपला, पण त्यात समाधान आहे।
आणि मग सगळ्या जणी त्यावेळेला भरताच्या म्हणजे ज्यांच्या ज्या माता आहेत त्या सगळ्या भरताजवळ आलेल्या आहेत. त्यांनाही दुःख झालं हो असा बेहोश झाल्यानंतर. आणि त्या सगळ्याजणी आपल्या पतिनिधनाच्या संकटामुळं उपवासानं दुःखानं अगदी कृश झालेल्या होत्या. आणि आपल्या प्रियपुत्रालाही पुन्हा तशा अवस्थेत जमिनीवर पडलेलं पाहून त्या अतिशय गोंधळून गेल्या, दुःखानं व्याकुळ झाल्या आणि सगळ्याजणी त्याला परावृत्त करून सुद्धा रडायला लागल्या. कसं झालंय, राम लक्ष्मण वनात गेले. हा भरत शत्रुघ्न आजोळा होऊन आला. तोही इतका दुःखी झालेला आहे. म्हणजे कुणाचा आधार आहे आता त्या सगळ्या मातांना. आणि म्हणून कौसल्या भरताजवळ जाऊन आपल्या मातृवत्सल कोमल हाताने त्याला प्रेमभराने स्पर्श करते. आईचा स्पर्श बघा काय असतो, जादू असते, जादू. आपणही अनुभवलेली आहे आणि आपण आपल्या मुलांवर तसंच प्रेम करत असतो. आणि तिनं अंगावरून त्याच्या प्रेमानं हात फिरवला आणि दुःखानं रडत असलेली कौसल्या प्रेमभरानं विचारते हो त्याला, किती अगदी आपुलकीनं आणि अगदी कारुण्यानं विचारतीये, बाळा तुला काही आजार वगैरे नाही ना झाला, होत नाही आहे ना? या राजकुळाचं जीवन किंवा अस्तित्व आता फक्त तुझ्यावर अवलंबून आहे. आणि राम आपल्या भावाबरोबर गेल्यावर बाळा तुझ्याकडे बघूनच आम्ही आता जगतो आहोत. तूच आता या दशरथाच्या कुळाचा आधार आहेस. बाळा तुला लक्ष्मणानं तर काही कटू शब्द ऐकवले नाहीत ना? या पुत्रासाठी एक ज्येष्ठ पुत्र आपल्या पत्नीसह वनात गेला असं म्हणून त्या तीनही माता त्याला धीर द्यायला लागल्या. दीनवाण्या बापुड्या भरताला कौसल्या जणू आपल्या म्हणजे काय म्हणू पुत्राप्रमाणे त्यांच्यात भेदभाव नव्हताच हो. आपण सगळं दासबोध वाचतो आहोत, सगळं तत्त्वज्ञान वाचतो आहोत. खरे ते सगळे राममय झालेले होते, सगळे एकरूपच झालेले होते. आणि त्यामुळं थोड्याच वेळात भरत सावध होतोय आणि महान यशस्वी असा तो भरत उठून पुन्हा रडायला लागला. कारण मातांना पाहिलेलं आहे आणि पुन्हा त्याला म्हणजे त्याच्याबरोबरच आलेले आहेत पण त्या सांत्वन करताना पाहून त्याला अधिक दुःख होतं. तत्सर्वा समापेतुर मातरो भरतस्यता उपवासात कृशादीना भर्तुर्व्यसनकर्षिता कौसल्या त्वभिसृत्यैवं व्यथितं शोकविह्वलं संस्पृश्याश्वासयामास सुखस्पर्शेन पाणिना. मी सांगितलं तसं तिने जे आपल्या हाताने त्याला अगदी स्पर्श केलेला होता. कौसल्यात्वनुसृत्यैनं दुर्मना परिशस्वजे, अगदी आलिंगन देते. परिपप्रच्छ भरतं रुदती शोकलालसा पुत्र व्याधीर्नते कश्चित शरीरं प्रतिबाधते. आपण म्हणतो ना काही बरं वगैरे नाही का हो, काही तब्येत बरी नाही आहे का? तसंच कौसल्यानं त्याला विचार. कच्चित व्याधीर्नते पुत्र शरीरे प्रबाधते. तुला शरीराला कसली व्याधी तर नाही ना बाळा, का तुला असं होते? आणि म्हणून कौसल्याला वंदन करून तिला आदर व्यक्त करून भरत आता गुहाला सांगतोय की गुहा मी तुला पुन्हा विचारतो, अगदी खरं सांग, तेव्हा सीतेसह असलेल्या रामानं तेजस्वी लक्ष्मणानं काय काढलं? हा रघुनंदन राम अयोग्य प्रकारे वनवासाला आलेला आहे. रामायाभ्यवहारार्थं बहुशो दर्शितं मया प्रीत्या तु मया नीतं प्रणयेन च राघवे तत्सर्वं न च जग्राह क्षत्रधर्मं अनुस्मरन्. त्यानं काय खाल्लं हे त्याला फार उत्सुकता आहे, कारण राम तसाच राहिला असणार हेही त्याला वाटलं असणार. तेव्हा गुह सांगतोय, तो म्हणतो डोळ्यात अश्रू आणून गुह सांगतोय, सांगतो तुला सांगतो ऐक. उत्तमोत्तम प्रकारचे अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, चोखण्याचे पदार्थ, आपल्याकडे 4 प्रकारचं अन्न असतं की नाही, लिह्य चोष्य पेय भक्ष्य, तर सगळे चांगले चांगले पदार्थ बनवले होते. रसाळ फळं आणलेली होती आणि त्यांच्या भोजनासाठी मी खूप प्रकारचं काही आणलेलं होतं. पण ते पाहून राम प्रसन्न झाला बरं का, प्रसन्न झाला. पण त्यानं क्षात्रधर्माचं पालन करीत असल्यामुळं अतिशय नम्रपणे ते सगळं नाकारलं. क्षात्रधर्माचं अनुसरण करत त्यानं काहीही घेतलं नाही. पण लज्जेनं अधोमुख झालेल्या मला तो धर्मात्मा राम म्हणाला, तेव्हाचं सांगतोय की आपण देव केलेल्या गोष्टी आम्ही घेऊ शकत नाही. धनुष्यबाण सज्ज करून आम्ही इथे युद्ध करून हे क्षेत्र चांगलं करावं असं आहे. म्हणजे इथं तुम्हाला कुणाचाही त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही सज्ज होऊन इथे येऊ. रागस्त्वाह
धर्मात्मा व्रीडितं मामधो मुखं लक्ष्मणेनारुतं वारी स्वयमेव महात्मना तत्रोपवासं काकुत्सश्चकार सह सीतया. सगळ्यांनी उपवास केलेला आहे. फक्त काय प्यालाय तर लक्ष्मणानं आणलेलं पाणी रामानं प्राशन केलं आणि त्या ककुत्स वंशीय पुत्रानं तिथं सीतेसह उपवास केलेला आहे. लक्ष्मणानंही शिल्लक राहिलेलं फक्त जलप्राशन केलं, उपवास केला. त्या आज काल एकादशी झाली, आज द्वादशी आपल्याला किंवा प्रदोष आपल्याला माहिती आहे की त्या अंबरीश राजांनी सुद्धा द्वादशी एकादशी आणि आपलं दशमी एकादशी आणि द्वादशी 3 दिवस ते उपवास करत असायचे. तसे यांनी बघा उपवासच केलेला आहे. आणि सायंकाळी व्रतविधी पूजा वगैरे केलं. श्रेष्ठ धर्माचरणी असा राम त्यानं विधिवत संध्यावंदन केलं आणि त्याची शुद्ध पवित्र अशी वाणी त्यावेळेला विलसत होती, आम्हाला समजत होती. आणि रामाची सुंदर शय्या करण्यासाठी सुमित्रा पुत्र लक्ष्मणानं स्वतः जाऊन दर्भ पानं गोळा करून आणून त्याला शय्या तयार केली आणि त्याच्यावर राम फक्त बसला. तेव्हा लक्ष्मणानं त्याचे पादप्रक्षालन केलं. आता सकाळ झालेली आहे, आता उद्याचं पाहायचं आहे आपल्याला. एतदेवांगुदी मूलम एतदेव वनंतृणम दाखवतोय तो. तस्मिन् रामश्च सीताच ताम्रात्रिं शयिता उभौ. तो सांगतोय की ही इंगुदी किंवा सुगंधी पण म्हणलेलं आहे बरं का. इंगुदी आणि सुगंधी याची मुळं अन्य वनातली पानं लक्ष्मणाने योजली आहेत. त्यावर त्या रात्री राम आणि सीतांनी निद्रा घेतली आणि तो शत्रुंजय राम त्या मृदुशल्य शय्येवर निद्रा घेऊ लागला. तेव्हा लक्ष्मण सज्ज असं धनुष्य घेऊन जागा राहून त्यांचं रक्षण करत होता. म्हणजे गुह्यातनं जे उत्तर दिलेलं आहे, भरतानं प्रश्न विचारलेले होते आणि त्या सगळ्याची उत्तरं ही आपल्याला आता याच्याकडून मिळालेली आहेत, गुहाकडून मिळालेली आहेत. आता पुन्हा भरताला विलाप. तू म्हणाल काय भरत इतका हे होता का हो, कमकुवत होता का? नाही, खरा तो पराक्रमी आहे. पुढेही आपल्याला दिसणार आहे की खरा तो वैराग्ययुक्त आहे, वैराग्य संपन्न आहे आणि त्याला या कशाचाही मोह नाही. त्यामुळे हे ते सगळं त्याला हे लागते. आता भरतानं आपल्या मंत्र्यांसह सगळं बोलणं ऐकलं बरं का. मंत्री पण ते ऐकतायत हे काय काय झालंय ते. वीक्षमाणश्च तां शय्याम् आक्रांतां तृणसंस्थितां बभूव भरतो दुःखी बाष्पविक्लवलोचनः. भीतवादित्रनिर्घोषैः वराभरणनिस्वनैः. गीतवादित्रनिर्घोषैर्वराभरणनिस्वनैः मृदुङ्गवरस्य शब्दैश्च सततं प्रतिबोधितः बंदीभिर्वंदितः काले बहुभिः सूतमागदैः. सगळे आवाज येत होते, सगळी वाद्य वाजवली जात होती आणि भरतानं हे मंत्र्यांसह सगळं बोलणं ऐकल्यावर ती शय्या तिथे अजून होती तशीच, फार दिवस गेलेले नाही आहेत ना. त्यामुळे ज्या शय्येवर आपला ज्येष्ठ भ्राता निद्रा घेत होता त्या इंगुदी मुलाविषयी त्याला काही समजलं नाही. ती तृणपर्णाने बनवलेली शय्या पाहून भरत दुःखी झाला. अहो, जो चांगल्या चांगल्या मंचकावर आणि याच्यावर झोपत असेल, त्याला अशी वेळ आली. त्याचे डोळे पाण्यानं भरून आले. पुण्यभाग माता प्रेमानं त्याला म्हणाली, अरे ही बदल होऊ शकणारी रात्र तर आता सरत आली आहे. पण कुलीन पुण्यवान बुद्धिमान अशा राजपुत्राला आज दशरथानं जमिनीवर निजायला लावलं. अजूनही मातेला ते दुःख आहेच की होती. शय्या पाहिल्यावर तिलाही दुःख होते की जो पुरुष व्याघ्र उच्च अशा सुंदर शय्येवर निजायला हवा किंवा निजत असायचा, तो इथे जमिनीवर कसा काय निजला असेल. सुगंधित फुलांनी सजवलेल्या चंदन अगरू यांच्या सुगंधांनी दरवळलेल्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशानं झळाळणाऱ्या अशा शय्येवर निद्राजनं घ्यायची किंवा कोकिळांच्या कूजनानं गुंजनानं प्रासादात पहाटे जाग यायची. सोनं चांदी माणिक यांनी सजलेल्या चंदन बुक्का यांचा सुगंध दरवळत असलेल्या महालात गीत, जे मगाशी सांगितलं गीत वादित्र निर्घोषई, तर गीत वाद्य यांचा निनाद होत असताना मृदंग शंख यांचा ध्वनी ऐकत जाग जो व्हायचा
भाट बंदीजन ज्याची स्तुती गात असायचे आणि चहूबाजूनी स्तुतींचा वर्षाव ऐकायला मिळायचा. उच्चतम अशा कुळात जन्मलेल्या त्याला सगळेजण नमस्कार करीत आहेत अशा सर्वांना आश्रय देणारा हा, म्हणजे ते सगळं सोडून देऊन, ही राजलक्ष्मी सोडून, हा श्यामलवर्णी तांबूस नेत्र असलेला, प्रियदर्शनी, भरदार छातीचा, दीर्घबाहू, सगळी विशेषणं प्रत्येकाच्या मुखात घातलेली. आणि असा हा श्रीराम अशा शय्येवर निजला. किती त्यांना दुःख झालं असणार आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की खरोखर माझं मन दुःखी झाले, खिन्न होते. मला तर वाटतं हे स्वप्नच आहे. आणि खरोखर आता इथं मात्र दैव जे आता जे पुढं गाणं आहे आपल्याला ऐकायला मिळणार आहे रामाच्या तोंडून. पण इथे भरतसुद्धा कबूल करतो की तो म्हणतो माणसाचा पराक्रम काही श्रेष्ठ नाही आहे, तर त्याहीपेक्षा नशीब श्रेष्ठ असतं. आणि तो पराक्रमी राम इथं जमिनीवर निजला आहे. ही शय्या माझ्या भावासाठी असावी. ही तृणशय्या एका बाजूला विस्कळीत झालेली दिसती. किती सूक्ष्म निरीक्षण आहे बघा सगळ्या ह्या संतांचं पण आणि ह्या बंधूंचं पण. त्यामुळे ती विदह राजकन्या इथंच निद्रा तिनं केली असावी हे लक्षात येते. नूनं न पौरुषम किंचित दैवम एवही बलवत्तरम. दैव हेच बलवत्तर असतं हे त्यानं तिथं कबूल केलं आहे. आणि म्हणून मया हे ते प्रकाशनते सक्ता कौशेय तंतवा. हे तर बारकावे मला अजून फार मजेशीर वाटत आहेत, तुम्हाला सांगते त्याचा अर्थ. उत्तरीयम समासक्तुम मन्ये तनुतरम यथा. आता ती जनक कन्या तनया त्या ज्या झोपलेली होती शय्येवर, तर त्या खरं तिचीसुद्धा पात्रता किंवा योग्यता काय होती की राजवाड्याच्या महालात झोपणारी अशी ती दशरथाची सून, रामाची पत्नी इथं झोपली असावी असं वाटतंय. कशावरून? तर इथे त्या कुशाग्रावर पडलेले सोन्याचे मणी दिसत आहेत. यया हे ते प्रकाशन ते सक्ता कौशेय तंतवहा. आणि त्या रेशमाचे तंतू तिथं अडकलेले आहेत. त्यावरून म्हणजे रेशमी वस्त्राचे उत्तरीयाचे धागेसुद्धा त्यात अडकलेले आहेत. कशी झोपली असेल होती. आणि ते गळून पडल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे माझ्या भावाबरोबर सुखाची सावली बनून आपल्या पतीबरोबर ही जाऊन वैदेही जानकीनं आपलं पातिव्रत्य सिद्ध केलेलं आहे. मम भर्तू सुखच्छाया तेन साही तपस्विनी सिद्धार्था खलु वैदेही पतिमी अनुगता वनम. रामाच्या मागोमाग वनात गेलेली आहे. खरं राम तिला म्हणतो नको येऊस, तुला तुझ्या कोवळ्या ह्याला असे सहन होणार नाही. तिनं सांगितलं की मला बालपणीच समजलेलं होतं की मला असं वनाचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. आणि म्हणून त्याच्याशिवाय कर्णधारहीन पृथ्वी अगदी रीती वाटायला लागली. म्हणजे ही पृथ्वीच आता अगदी हे झालेली आहे, बेवारशी ज्याला म्हणतो तशी. कर्णधारच नसल्यानंतर जशी टीम जिंकत नाही तशी झालेली पृथ्वीची अवस्था. ज्यानं आपल्या बाहुबळावर सगळ्या पृथ्वीचं पालन केलं त्या महाद्वीप असलेल्या पृथ्वीचं आता कसं होणार अशी कल्पनाच करता येत नाही. परत म्हणतोय माझ्या पित्याच्या राजधानीची सगळी दारं आता सताड उघडी पडलेली आहेत. सगळे प्रजाजन दीन झालेले आहेत. दुःखानं वेडेपिसे झालेले आहेत. काळानं आपल्या भक्ष्यावर झडप घातलेली आहे. शेवटी काळ हाच सगळ्याचं औषध असतं. आणि तसे शत्रू तर आक्रमण करणार नाहीत ना. अजून त्याला मनात शंका येते. आजपासून तो म्हणतो मी पण कुशपर्ण अशा बिछाण्यावर झोपणार. अद्य प्रभृती भूमौ ही स्वयं स्वप्सेहम कुशयंस्तरे फलमूलाशनो नित्यम जटा चिरांबरहा. मी पण आता जटा धारण करतो, चीर म्हणजे वल्कल धारण करतो आणि तसाच वनात राहतो. आपल्या भावासारखाच शत्रुघ्नही राहील आणि लक्ष्मणासह आर्यराम अयोध्येचं पालनपोषण करील. त्यानं तिथूनच प्रतिज्ञा केलेली आहे की आता आपण वनात राहायचे आणि रामाला राज्य द्यायचं. आणि त्याला खात्री आहे, त्याला वाटतंय की अयोध्येमध्ये ककुत्स पुत्राला राज्याभिषेक झालाच पाहिजे. देवानं माझी ही इच्छा पूर्ण करावी. आपण म्हणतो कधी कधी देवाने हे पूर्ण करावं, तसा भरत म्हणतोय.
आणि मी मस्तक झुकवून विनम्र होऊन अनेक प्रकारांनी जर त्यांना विनवलं तर राम मनात असल्यामुळं माझं म्हणणं नाकारू शकणार नाही. वसंतं भ्रातृरर्थे मां शत्रुघ्नोऽप्यनुवत्स्यति लक्ष्मणेन सह अयोध्याम आर्यो मे पालयिष्यति. मग लक्ष्मणासह आर्यानं अयोध्येचं पालन करावं. पर्णछायां सुखं भोक्ष्ये वनेषु निवसन भूमिः राजछायाम अयोध्यायाम राम समुपभोक्षते. तो सांगतोय की राम आता राज्याभिषेक होऊन या पृथ्वीचं राज्य सगळं स्वीकारेल. आणि असा दिवस त्या ठिकाणी मावळलेला आहे. आपापल्या तयार केलेल्या सगळ्या कोटरात सगळे पक्षीसुद्धा विश्रांतीला गेले होते. आणि हा दुःखानं व्याकुळ झालेला गुहसुद्धा आपल्या घराकडे अनुयायांसह निघाला. असा हा त्या ठिकाणी तो दिवस संपलेला आहे. आता आपल्याला भरद्वाजांच्या भेटीला निघायचं आहे. आणि पुढचा जो हे आहे सर्ग त्याचं नाव आहे भरद्वाज भेट नाम. आणि भरद्वाजांची भेट झाली की चित्रकूटाला जायचे. पण भरद्वाजांनी जे आदरातिथ्य केलेलं आहे कोणीही एवढं ऐकलेलं नसेल. एवढं जर सांगायचं झालं तर पूर्ण एक दिवस भरद्वाजांच्या आदरातिथ्यामध्ये आपला व्यतीत होणार आहे. तर आता बघा, या शृंगवेरपुरामध्ये निवास झालेला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती रात्र राहून सकाळी पहाटेच उठून भरत शत्रुघ्नाला म्हणतो की अरे शत्रुघ्ना उठ, रात्र सरली, अजून शिल्लक काय राहिली आहे काय? बघ, अंधारसुद्धा नष्ट करणारा, सर्वांना प्रबोधित करणारा सूर्य उगवला. शृंगवेरपुराच्या स्वामींना गुह राजाला लवकर घेऊन ये. तो पराक्रमी राजा आपल्या सैन्याला गंगेच्या पलतडी किंवा पैलथडीत घेऊन जाईल. उत्तिष्ठोत्तिष्ठ किं शेषे शत्रुघ्न रजनीगता अद्य प्रबोधमुद्यन्तं पश्य सूर्यतमोनुदं शत्रुघ्नोत्थाय किं शेषे निषेधाधिपतिघों. वाल्मिकीत म्हणले शीघ्रमानय भद्रंते तारयिष्यति वाहिनीं. तो असल्या नावांमधून आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. शत्रुघ्न आपल्या शूर प्रिय बंधूला भरताला म्हणतो की योग्य रीतीनुसार मी आपल्या आज्ञेचं पालन करीन. आणि हे रघुकुलनंदना, दुःख दूर झाल्यानंतर शांत मनानं आपण जेव्हा निद्राधीन झालात तेव्हा मी जागा राहून विचार करत होतो की तो नरश्रेष्ठ राम, त्यानं जरी आपल्यावर कृपा केली नाही तरी आपण मला इथे घेऊन माझ्यावर तुम्ही कृपा केलेली आहे. त्याला वाटतं की राम तर गेला आहे, त्यानं आपल्यावर कृपा केली नाही, पण तू मात्र माझ्यावर कृपा केलीस. शत्रुघ्नाला सुद्धा थोडासा वाव आहे त्याच्या भावना व्यक्त करायला. असं म्हणून शत्रुघ्न भरताच्या आज्ञेवरून निघालाय. तेवढ्यात गुहच तिथे आला. तो सांगायला जाणार असतो की चला सगळ्या तुमच्या सहकाऱ्यांना घेऊन या आणि आम्हाला पैलथडी न्या. तेवढ्यात गुहच तिथे आला आणि तो थोर महात्मा अशाच शत्रुघ्नाचं बोलणं चालू असतानाच गुह त्याच्याजवळ येऊन हात जोडून म्हणतो अभिगम्यांजलिं कृत्वा गुहो वचनमब्रवीत कच्चित् सुखं नदी तीरे गतात काकुत्स शर्वरी कच्चिच्च तव सैन्यस्य सर्वतो नामयं प्रभो. काय रात्र वगैरे चांगली गेली ना? नदी किनारी तुम्हाला झोप सुखानं आली का? आपल्या सैन्यालाही काही पीडा झाली नाही ना? किंवा मी जी सोय आपल्यासाठी सुविधा केली होती ती योग्य होती ना? किंवा आपली शय्या सुखावह झाली का? इथं काही त्रास तर झाला नाही? आपण असंच विचारतो बघा. आपल्याकडं पाहुणे आले, कार्यक्रम असेल किंवा कॉलेजेसमध्ये अशा कॉन्फरन्स असायच्या, बाहेरून लांबून लोक यायचे. मग त्यांना विचारायचो की इथं तुम्हाला सोय झाली ना सगळी? तशी इथं विचारलेलं आहे त्यांनी. आणि या जगात बांधव दूर झाले, पती निवर्तले, हे जे शारीरिक मानसिक दुःख असतं ते प्रेमामुळंच हलकं होतं. एक मोठा संदेश त्यांनी त्याच्यात म्हणजे सांगितलेला आहे. आणि एवढं म्हटल्यानंतर गुहाला खिन्न झालेल्या गुहाला भरत म्हणतो आपण अत्यंत उचित अशा आचरणानं दुःखानं तप्त झालेलं आमचं हृदय आता शांत झालं. आणि तुमच्या या सगळ्या याच्या संभावनेमुळं, आचरणामुळं आणि सर्व शत्रुंजया म्हणतो आपण आमची खूपच चांगल्या प्रकारे पूजा केली, आदर सत्कार केला. आता आपल्याकडील खूप नौकांच्या साह्यानं आम्हाला ही गंगा नदी पार करून द्या.
समुदाचारमात्रेण हृदयेन सुदुःखितः सुखान शर्वरी राजन. ते सर्वरी शब्द वापरलाय बरं का समर्थांनी. सर्वरी, स शच्या जागी स. पूजिताश्चापि ते वयं गंगांबुबहुभिर्नोभी दासा तत्र नित्यमनामयं. कच्चित् सुखं नदीतीरे वासी काकुत्स शर्वरीं कच्चिच्च सहसैन्यस्य तत्र नित्यमनामयं. तुम्हाला कुठलाही त्रास न होता व्यवस्थित झोप वगैरे लागली का आणि त्या ठिकाणी सुखानं झोप झाली का असं सगळं विचारलं. मग भरत सांगतोय की भरताचं बोलणं ऐकलं त्यांनी आणि लगेच या ह्यानं गुहानी आपल्या सगळ्या बांधवांना तो सांगतो, उठा जागे व्हा ज्ञाती बांधवांनो, तुमचं कल्याण असो. उत्तिष्ठत प्रबुद्ध्यध्वं ज्ञातयो भद्रमस्तु वहा नावसमुपकर्षध्वं तारयिष्यामि वाहिनीं. लगेच त्यांना तो पटापटा गोळा करतोय आणि ठीक आहे राजाज्ञेप्रमाणे होईल असं म्हणून त्यांनी लगेच वेगानं 500 नावा तयार केले. काय त्या नावांची सुद्धा वर्णनं आणि नावं लिहिलेली आहेत आणि चितारलेले आहेत त्या सुंदर. 500 नावा त्वरित घेऊन आणले आहेत आणि काही नावांवर मी आता सांगितलं तसं स्वस्तिक चिन्ह होतं. काही नावांवर स्वस्तिकाचं चिन्ह रेखाटलेलं होतं. शतानि पंचसज्जानां नावां तत्रोपतस्थिरे कांचित स्वस्तिक चिन्हांका महाघंटाधरा परा. त्याला घंटा वगैरे लावलेल्या होत्या. शोभमाना पताकिन्यो युक्ता नाव सुसंयता तत्स्वस्तिक चिन्हांका पांडुकंबल संवृता. सगळं छान असं जो त्याला बांधलेलं होतं, लावलेलं होतं आणि आनंदानं यशदायी कल्याणमस्तू असा जयघोष करीत गुहानं नाव आणलेली आहे. त्याची जी विशेष नाव आहे भरताला आणि मातांना नेण्यासाठी. आणि त्याच्यावर महान यशस्वी असा हा भरत शत्रुघ्न चढलेला आहे. तसंच कौसल्या, सुमित्रा आणि ही कैकेयी, राजघराण्यातील सगळ्या युवती, पुरोहित, ब्राह्मण, नातेवाईक सगळेजण आणि अन्य राजघराण्यातील सगळ्या स्त्रिया या त्या पाण्यातून नावेत चढल्या आणि सगळे स्तुतीपाठक वगैरेंनी उद्घोष केलेला आहे. स्वर्गातील देवांपर्यंत उद्घोष पोचला. पताका लावलेल्या आहेत. अन्य नावांमधून अन्य सेवक वर्ग हा चटकन चढला आहे आणि अशा प्रकारे नावांच्या साह्यानं ते नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले. काही जण हत्तींच्या साह्यानं तरून गेले, तर काही जण तगड्या घोड्यांवरून गेलेत, काही हत्तींच्या साह्यानं गेलेत आणि काही बळकट अशा गाड्यांच्या जोड्यांच्या साह्यानं गेले, जोड्या अशा गाड्यांच्या. आणि सगळेजण पहिलं किनाऱ्यावर गेल्यावर सगळेजण खाली उतरले. हत्तींवरील माहुतांनी इशारा देताच हत्ती निघाले, घोडेस्वार निघाले. विशुद्ध अशा त्या नदीच्या पाण्यामधून नावाड्यांच्या बरोबर नावा धावू लागल्या आणि इतकं सुंदर चित्र आहे की हे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं आहे बघा. कशी ती नदी पार केली आणि पार केल्यानंतर पुढचे आदेश कसे दिले गेले. सर्वजण उंच फडकणाऱ्या ध्वजामुळं पर्वताप्रमाणे शोभून दिसत होते आणि काही जण नावांमध्ये चढले, काही जण प्रवाहातून पोहून गेले. अशा प्रकारे सगळ्यांनी गंगेच्या जलमार्गाने तरून जणू काही पहिलं तीराला गेले. आपण म्हणतो ना, माझी नाव आता एकदा हे भगवंता पहिलं तीराला ने, तशी जणू काही ही पहिलं तीराला सगळे गेले आणि हळूहळू त्यांनी प्रयाग वनात प्रवेश केला. मग भरत आपल्या बांधवांसह ती गंगा नदी पार करून गेल्यावर पुरोहितांच्या संमतीनं गुहाला म्हणतो की रघुनंदन राम, जिथं आहे तिथं जाण्यासाठी कोणत्या मार्गानं जावं, तू आम्हाला रस्ता सांग. तुला वनातले सगळे रस्ते माहिती आहेत. आणि वाल्मिकी रामायणात किंचित बदल आहे की अन्या स्वस्तिक विज्ञेया महाघंटाधरा शोभमाना पताकिन्यो युक्तवाहा सुसंहता आनंदघोषा कल्याणीं गुहो नाम मुदावहत तामारुरोह भरत शत्रुघ्नश्च महायशाः कौसल्याच सुमित्राच याश्चान्या राजयोषिताः पुरोहितस्ततः पूर्वं सह सर्वैर्द्विजातिभिः अनन्तरं राजदारास्तथैव शकटा
क्षिपणाः आवासमादीपयताम् आदीपतां तीर्थानी च विधावता. असं सगळं ते आता छान वर्णन आहे. आणि इथे ककुत्स्थ नंदना हे प्रयागवन आलं म्हणून आता हा सांगतोय. आणि हे इथून आपण जा, हे वन विविध पक्ष्यांच्या किलबिलाटानं निनादलेलं आहे. जागोजागी विमल जलाशय आहेत आणि वनामध्ये कोसभर अंतरावर भरद्वाज ऋषींचा आश्रम आहे. आणि तो आश्रम या सुमंत्राला सुद्धा माहीत आहे. हे राजपुत्रा, हे भरद्वाज ऋषी जे धर्मज्ञानी आहेत, महातपस्वी आहेत, सिद्धपुरुष आहेत, त्यांची कीर्ती त्रैलोक्यात पसरलेली आहे, असे ते आहेत. त्यांना तू वंदन कर. सगळं सांगतोय गुह मोठ्या भावासारखं. आणि तू तिथं एक रात्र राहा. पहाट होईपर्यंत तुला तेथून कोणी सोडणारच नाही. एक आपल्याकडं पद्धत असते, रात्री कोणाला जाऊन द्यायचं नाही. आणि असं म्हणून गुहानं भरताचा सत्कार केला. आणि मग अन्य संभाषण करून भरत त्याला म्हणतो की बाळा वत्सा, आपल्या मंत्रीगणांसह तू आता निघ. तू आमचा खूप चांगला सन्मान केला आहेस, आमच्याबरोबर आलास. तुझ्या या गुणांनी मी खूपच आनंदित झालो आहे. तू रामाच्या भावासाठी आदर सत्कार केला आहेस. रामाच्या भावासाठी म्हणजे भावाचा आदर सत्कार, म्हणजे राम त्याच्या मागे महत्त्वाचा आहे. तू तुझ्या मनातलं प्रेम, भक्ती, मैत्री यातून प्रगट केली आहेस. त्यानंतर गुह आपल्या जातबांधवांसह नावांमधून गेल्यानंतर भरतही आपल्या सैन्यासह प्रयाग वनात आला. रामाला प्रिय असा मंत्री, जो सल्लामसलतीत कुशल, बुद्धिमान, देश काळ यांचं ज्ञान असणारा जो सुमंत्र आहे, त्या सुमंत्राला मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी पुढं ठेवलेलं आहे. आणि सगळे निघालेले आहेत. फळाफुलांनी लगडलेले वृक्ष, उत्तमोत्तम पक्ष्यांचा मधुर स्वर ऐकत ऐकत निघालेत. रामाचे, लक्ष्मणाचे, सीतेचे गुणवर्णन करत, कैकेयीच्या दोषांचं वर्णन करीत अधिक अंतर पार करून गेले. आणि मग तिथे त्यांना एक मोठं वन दिसलं. ते प्रयाग या नावानं प्रसिद्ध असलेलं चैत्रवनासारखंच वन होतं. अध्यर्धयोजनं गत्वा ददर्श सुमहद्वनं प्रयागमिति विख्यातं यथा चैत्रवनं तथा अभिगम्य प्रयागन्ते देवस्थानमनुत्तमं प्रदक्षिणां प्रणामंच चकार भरतस्तदा. भरतानं सगळ्यांना, आपण प्रयाग क्षेत्र ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल, फार सुंदर असं ते वन आहे. आणि तेथे आश्रमाच्या परिसरात जिकडं तिकडं कल्पवृक्ष भरलेले होते. सुंदर पवित्र अशा पुष्करिणींनी नटलेल्या जलाशयांनी ते वन सुशोभित होतं. आणि प्रयाग देवस्थानाजवळ जाऊन भरतानं दक्षिणा केली, प्रदक्षिणा घातली, वंदन केलं. त्याच्या सगळ्या माता, सर्व शक्तिशाली असा शत्रुघ्न यांनीही विनम्रपणे न चुकता प्रदक्षिणा घातल्या. आणि तिथे अभिवादन करून त्या वनात पुढे जाण्यासाठी सगळे आता बाहेर पडले. आश्रमं तं क्रोशमात्रा ददृशु पीडितं हयैः नैकपक्षिगणा किरणं दृष्टिकान्तं मनोरमम् आश्रमं भरतो दृष्ट्वा प्रहर्षमतुलं ययौ. अत्यंत आनंद झालेला आहे. एका कोसावर असलेला वृक्षवेलींनी वेढलेला आश्रम त्यांना दिसलाय. तिथं सुंदर सुंदर रंगीबेरंगी असे विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत होते. आणि तो सुंदर आश्रम पाहून भरत अतिशय आनंदित झाला. त्या थोर महात्म्यानं आपल्या सैन्याला तिथंच थांबवून उचितपणे स्वतः ऋत्विजांसह विराजमान असलेल्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात त्यांच्या दर्शनासाठी भरत एकटा गेलेला आहे. सैन्याला मागं ठेवले. आश्वासयित्वा च मुं महात्मा निवेशयित्वा च यथोपजोषं द्रष्टुं भरद्वाजं ऋषी प्रवर्यं ऋत्विक् सदस्यैर्भरतः प्रतस्थे. स ब्राह्मणस्याश्रमभ्युपेत्य महात्मनो देवपुरोहितस्य ददर्श रम्योटज वृक्षदेशं महद्वनं विप्रवरस्य रम्यम. असा त्या रमणीय आश्रमापर्यंत ते पोचलेले आहेत. आपणही आज या आश्रमातच विश्राम करूया. आता पुढच्या वेळेला भरद्वाजांनी केलेलं स्वागत, त्यांच्या मनातले प्रश्न आणि त्यांनी केलेलं आदरातिथ्य प्रचंड आहे, त्याचा आस्वाद घेऊयात. मी या ठिकाणी वाणीला विराम देते. ही सेवा समर्थ आणि श्रीरामचरणी अर्पण करते. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आदरणीय अशोक काका, SM कुलकर्णी काका, या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि आपण
एवढ्या सणाच्या याच्या गडबडीतून सुद्धा सगळेजण रामायणावर प्रेम आणि रामावर प्रेम करणारे अगदी मनापासून हे ऐकत आहात. जर काही कमतरता राहिली असेल तर ती माझीच आहे. श्रीराम आणि समर्थ संपन्न आहेत, संपूर्ण आहेत आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला हे सगळं मिळतंय. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार नमस्कार नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ.